चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. 11वी आहे तिथं ऍडमिशन कोठ्याला आहे, म्हणजे कोठ्याला ऍडमिशन आहे. तर तिने 100 ग्रामचा उपग्रह तयार केला. किती 100 ग्रामचा? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपल्या देशामधून 100 उपग्रह तयार करायचे होते आणि ते रामेश्वर मधून सोडायचे होते. तर त्यामध्ये माझ्या पुतणीनं सलोनीनं एक उपग्रह तयार केला आणि त्याच्यामध्ये भाग घेतला. मग हे उपग्रह त्याच्या जयंतीनिमित्त रामेश्वरहून सोडायचे होते. तर तिला 6 अवॉर्ड भेटले आणि गिनीज बुक मध्ये तिची नोंद झाली. तर तिथे नेल्याच्या नंतर उपग्रह नेल्याच्या नंतर आपल्या देशातून 99 उपग्रह तिथं आणले आणि 100वा जे एक उपग्रह होता आमच्या सलोनीचा होता. मग सलोनी म्हणले, अंकल याच्यामध्ये आपण काय टाकायचं? मी म्हणलं हे कोणाला सांगायचं नाही, तिथे गेल्यावर सगळं ओपन करायचं. मग आम्ही काय केलं, तिथे गेल्याच्या नंतर घरून 5 चिंचुके घेतले आणि 5 सीताफळाच्या ब्या घेतल्या. कशामुळं की ह्या सीताफळाच्या ब्या त्याचं आवरण कसं असतं की कडक असतं आणि चिंचुक्याचं आवरण कडक असतं, दगडानं फोडलं तरी फुटत नाही. मग हे चिंचुके कशामुळं तिथे गेल्याच्या नंतर ते उपग्रह ठेवले. मग आम्ही म्हणलं हे जे चिंचुके त्याच्यामध्ये टाका 5 आणि 5 सीताफळाच्या. मग म्हणजे याचा काय उद्देश? मी म्हणलं हे चिंचुके हे उपग्रह आता वरी जाणार. वरी गेल्याच्या नंतर एका दिवस वापसच नाही आलं आणि एखाद्या ग्रहात जर पडलं तर तिथं त्या 5 चिंचुके आणि 5 सीताफळाच्या ब्या पडतील आणि तिथं पडल्याच्या नंतर पाऊस पडला तर तिथं झाडं उगतील चिंचाचे आणि सीताफळाचे. मग ते झाडं कोणामुळे उगवले? जगात जर्मनी, भारतात परभणी दिला. त्याच्यामुळं आम्हाला एक अवॉर्ड परत भेटला. असं काम आम्ही करत असतो. तसेच इथून पुढं तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मी हळद भिजू देणार नाही, तुमचा कांदा देखील भिजू देणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. तसेच हवामानाचा जास्त फटका कोणाला बसत असं तर द्राक्ष शेतकऱ्याला बसतं. तर जर पावसाचं आभाळ आलं तर ते रात्री 2-2 वाजता उठून फवारणी करते. मग मी इथं जर द्राक्ष शेतकरी असेल तर त्याच्यावर भुरी कधी येते तेच सांगतो तुम्हाला. इथं आहेत का द्राक्ष शेतकरी? कोणी हात वरी करत? चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.